या जगातील सर्वात कमजोर गोष्ट कोणती माहिती आहे का? बिनधास्त न विचार करता बोललेलं प्रत्येक शब्द. आणि सर्वात मोठी ताकद कोणती माहिती आहे का? योग्य वेळी शांत राहणं. खामोशी ही एक कला आहे आणि ही कला प्रत्येकाकडे नसते. कारण शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, तर स्वतःवर नियंत्रण असणं आहे. जेव्हा तू शांत राहतोस तेव्हा समोरचा अस्वस्थ होतो. त्याला समजत नाही हा काय विचार करतोय, काय करणार आहे, आणि हाच त्याचा गोंधळ तुझी खरी ताकद बनतो. कधी कधी उत्तर न देणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं, सर्वात तीक्ष्ण शस्त्रही असतं. जे सतत बोलतात ते स्वतःला हरवतात, पण जे खामोशीत जगतात ते स्वतःला घडवतात. लक्षात ठेव, तुझ्या आयुष्याची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेदना सगळ्यांशी शेअर करू नकोस. लोक तुझ्या गोष्टी ऐकतात, पण त्यांना तुझी कमजोरी दिसते. काही लोक फक्त तुझे गुपित जाणून घेण्यासाठी जवळ येतात आणि वेळ आल्यावर त्याच गुपिताचा वापर तुझ्या विरुद्ध करतात. म्हणूनच मी सांगतो, जितकं कमी बोलेल तितकी जास्त शांती मिळेल. शांत राहणं म्हणजे कमकुवत होणं नाही. शांत राहणं म्हणजे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं आहे. जगाला जिंकण्यासाठी मोठमोठ्या शब्दांची गरज नसते. अस्सल ताकद तीच असते जी तू बोलल्याशिवाय जिंकतोस. जेव्हा तू आतून शांत असतोस तेव्हा बाहेरचं जग तुला डगमगवू शकत नाही. हीच खरी ताकद आहे, शब्दांशिवाय विजय मिळवणं. म्हणून लक्षात ठेव, प्रत्येक वेळी बोलणं आवश्यक नसतं. काही गोष्टी स्वतःपुरत्याच ठेवाव्यात. कारण खामोशीमध्ये जी शक्ती आहे ती कुठल्याही शब्दात नाही. आणि पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुला तोडायचा प्रयत्न करेल तेव्हा शांत राहूनच त्याला पराभूत कर. कारण ज्याच्या मागे स्वामी समर्थांची कृपा आहे त्याला हरवण्यासाठी कोणतंही शस्त्र पुरेसं नसतं. स्वामी समर्थ अजूनही तुमची कथा लिहित आहेत. जर हा संदेश तुमच्यासाठी आशीर्वाद ठरला असेल तर कमेंटमध्ये लिहा जय जय रघुवीर समर्थ आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा. स्वामी समर्थ कृपा करतील.